पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय, संधी प्राप्त झाली होती शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय इशारा केला जातोय सूर्याकडे, त्या ठिकाणी सूर्य डोळ्यावरती आला समोरून अगदी आपण पाहतोय, त्यामुळे कॅप दिली यष्टिरक्षकानं. मला वाटतं गॉगल दिलाय. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय, तुषार मोरेचं पहिलं षटक चालू आहे. कोणती धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळणार नाही. कृष्णा कर्डिले आयकॉन आता स्ट्राइक एंड वरती पोहोचताना पाहायला मिळतोय. जे करायचंय ते आज करावं लागेल. खरं तर मिळालेलं जीवनदान त्याचा फायदा उठवावा लागेल. यावेळेला अगदी आपण पाहतोय जीवनदान दिल्यानंतर काय होतं, पुढच्या चेंडूवरती कृष्णानं दाखवून दिलं. ठोकला षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 6 धावा येताना ज्या पाहायला मिळत आहेत कृष्णा कर्डिलेच्या बॅट मधून. हा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, एक एक धाव खूप महत्वाची. खर तर पहिल्या चेंडूवरती जीवनदान, त्यानंतर अगदी आपण पाहतोय एक उत्तुंग षटकार ठोकला गेला कृष्णाद्वारे. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला. आता मात्र झेल टिपला जातोय. पाहायचंय नक्की का फलंदाजाचं म्हणणं काय. खाली एक टप्पा पडलाय, कदाचित असं म्हणणं त्याच्या ऍक्शन वरून कळत आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. यस, खाली टप्पा पडलाय का हे चेक करतील तिसरे पंच, त्याची पडताळणी केली जाईल. फलंदाज बाद असेल की नाबाद याची पडताळणी तिसरे पंच करतील. तिसरे पंच ऍक्टिव्ह अगदी आपण पाहतोय. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि निर्णय येतोय फलंदाज बाद, विकेटचं होईल पतन. 6 वरती हा पहिला धक्का. मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 6 वरती हा पहिला धक्का लागताना जो पाहायला मिळतोय, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. जीवनदान मिळालं, त्याचा म्हणावा तसा फायदा उठवता आला नाही. एक षटकार निश्चितपणे मैदानाच्या आतमध्ये ठोकला, परंतु पुढच्या चेंडूवरती विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते आयकॉनची. अर्थात परतताना जो पाहायला मिळाला कृष्णा कर्डिले मैदानाच्या बाहेर परतताना जो पाहायला मिळाला. आणि शहाजी मोरे आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदानांचा देखील फार मोठा इतिहास आहे. 4 धावांवरती जीवनदान दिलं होतं रोहित शर्मा यांना. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की जागतिक एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या बनवली 264. 2015च्या विश्वचषकामध्ये मार्वन शॅम्युएल्सनं मार्टिन गुप्टिलला दिलेलं जीवनदान आणि क्वार्टर फायनल मध्ये 237 धावांची खेळी त्या ठिकाणी मात्र मार्टिन गुप्टिलनं उभारली होती. हा इतिहास आहे जीवनदान दिल्यानंतर काय होतं. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाचा म्हणावा तसा फायदा घेता आला नाही आणि तुषार मोरेनं पुढच्या चेंडूवरती टिपलं फलंदाजाला. यावेळेला दुसरी एक विकेट असेल का. अनदर 1 विकेट. तुषार मोरे यशस्वी होताना पाहायला मिळतोय. लागोपाठचा हा दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पहा कमबॅक काय असतं हे तुषार मोरेनं दाखवून दिलं. एका चेंडूवरती षटकार आला, परंतु पुढच्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या. ही ताकद आहे टीएमची, ही ताकद आहे पार्टनर एक्सप्रेसची. आणि या 2 चेंडूवरती 2 विकेट त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेण्यात त्याला यश येताना जे पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
मयूर मते मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. लागोपाठची तिसरी विकेट जर घेतली संघ मालकांच्या वतीनं पांडव साम्राज्य संघ मालक सन्माननीय हर्षद शेठ इदाते, ऋषिकेश शेठ वराळ आणि प्रसाद शेठ वराळ यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का? संधी तर आली आहे. हॅट्रिक बॉल. ओ त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, विकेट हॅट्रिक पूर्ण. विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज टीएम तुषार मोरे, पार्लर एक्सप्रेस. गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीनं 200, तर केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक तुषार मोरे टीएम पार्लर एक्सप्रेस यांच्यासाठी. विकेट हॅट्रिक पूर्ण तुषार मोरे. काय गोलंदाजी केली आहे तुषार यांनी. 6 वरती हा तिसरा धक्का लागताना जो पाहायला मिळतोय. षटक पहिलं मार्गस्थ असताना प्रचंड मोठी पडझड आणि आता न्यू बॅटर डीके मैदानाच्या आतमध्ये. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता आहे. पडझड होतीये. 3 विकेट झटपट पहिल्या षटकामध्ये गमावल्या गेल्यात. आपण पाहतोय ही लढत रंगतदार होईल शेवटपर्यंत. पाटील 11 निघोज आणि त्यांच्या विरोधात अगदी आपण पाहतोय दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये पांडव साम्राज्य फायटर्स. या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेलं घमासान क्रिकेट द्वंद्व आपण या ठिकाणी अनुभवतोय. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे यांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक. डीके यांनी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला तर 1000 रुपयांचं पारितोषिक. कित्येक काळ क्रिकेट खेळलं केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे संघाकडून दत्ता कोरडे यांनी, आणि आपण पाहिलं त्यानंतर विकी स्पोर्ट क्लब आळेचं नेतृत्व केलं आणि पुन्हा एकदा केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडीची एक चांगली टीम सद्यस्थितीला परिसरात खेळताना पाहायला मिळते. पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला डीके यांनी तर 200 रुपयांचं पारितोषिक. या वेळेला शॉर्ट कव्हरला विकेट पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट येते. अगदी आपण पाहतोय गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. लसित मलिंगाच्या विक्रमाची बराबरी केली तुषार मोरे यांनी. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट. वाह वाह वाह. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट तुषार मोरे टीएम पार्लर एक्सप्रेस. आणि तेही महत्वाचे फलंदाज 4ही परतताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रशांत पुजारी यांनी जरी विकेट हॅट्रिक घेतली तर केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभुळवाडे यांच्या माध्यमातून 2500 रुपयांचं पारितोषिक विकेट हॅट्रिक साठी असणार आहे. पारितोषिकांची बरसात, पारितोषिकांची खैरात मोठ्या प्रमाणात नक्कीच होताना पाहायला मिळते. लक्षवेधी गोलंदाजी केली टीएम यांनी, तुषार मोरे यांनी. 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या. कृष्णा कर्डीला आयकॉनला टिपलं. त्यानंतर एक दर्जेदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे शहाजी मोरेला टिपलं. मयूर मते यांची विकेट घेतली, क्लीन बोल्ड केला. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय डीके यांची विकेट घेण्यात यश आलं. संतोष नरसाळे यांनी माझ्याकडे 200 रुपये जमा केलेले आहेत. आणि शहाजी मोरेची जी विकेट घेतली तुषार मोरे 200 रुपये त्यांनी मात्र या ठिकाणी जमा केलेले आहेत. सन्माननीय संतोष नरसाळे यांना देखील आम्ही धन्यवाद देऊ. पारितोषिकांची खैरात खेळाडूंवरती त्यांच्या माध्यमातून होताना जे पाहायला मिळते. संतोष मामा शेवाळे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती येऊन उपस्थित आहेत. मनापासून स्वागत.
यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूच्या खाली प्रयत्न सुरेख त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. धावांसाठीची धाव गणेश बोरुडे अगदी आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करण्याची ताकद या खेळाडूमध्ये देखील आहे. गेली कित्येक वर्ष पारनेर तालुक्याचं क्रिकेट खेळतोय. पहिलवान सुभाष वराळ पाटील यांच्या माध्यमातून झेलसाठी जो प्रयत्न केला शतरक्षक कुणाल खोंड याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक जमा आहे. प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती पारितोषिकांची खैरात या ठिकाणी मात्र जी केली जाते. प्रशांत पुजारी हो यावेळेला आपण पाहतोय उलट्या दिशेला फटका खेळला, झेल टिपला जातो आहे. गणेश बोरुडेला परतावं लागेल. मोठी पडझड होतीये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणखीन एका विकेटचं पतन. टीएम पारनेर एक्सप्रेस तुषार मोरेसाठी केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडे यांनी जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक लगेच ऑनलाईन जमा केलेलं आहे त्यांच्या अकाउंट वरती. जबरदस्त गोलंदाजी, लक्षवेधी गोलंदाजी तुषार मोरे यांची नक्कीच जी राहिली. एक जिद्दी खेळाडू म्हणून तुषार मोरेची ओळख आहे. सातत्यानं आपण पाहिलेलं आहे. अनेक मैदानावरती उतरल्यानंतर जिंकायचाच असा प्रयत्न आणि त्यासाठी आपलं 100% हा खेळाडू नेहमीच देतो. प्रशांत पुजारी चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट देखील घेतली. निम्मा संघ गारद झालाय फक्त 9 या धावसंख्येवरती. 2 अंकांमध्ये देखील प्रवेश केला नाही. एका बाजूला 5 विकेट गमावल्या गेल्यात. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धडाकेबाज फलंदाज येतोय अमोल आल्हाट. अनेक मैदान आपल्या दर्जेदार फलंदाजीनं अमोल आल्हाटनं देखील गाजवलेले आहेत. आज क्रायसिस मॅन, संकट योद्धा बनण्याची संधी आहे. खरं तर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहून धावा बनवणार का अमोल आल्हाट? प्रश्नचिन्ह मोठा आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय काय फटका खेळला मिड विकेट रिझम मध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. हा फटका खेळत असताना फक्त एक पाऊल पुढे टाकले आणि त्या ठिकाणी मिड विकेटला दिशा दिली. एक टायमिंग आणि ताकद यांचा मिलाप आणि ही खासियत आहे अमोल आल्हाटची. ठोकला दर्जेदार षटकार. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. संघमालक सन्माननीय श्रावण शेठ लामखडे यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. मनापासून स्वागत. 15 वरती 5 गडी बाद आहेत. यावेळेला पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, आडव्या बॅटनं फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. बॅक टू बॅक सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. आपल्या टप्प्यात आल्यानंतर आपण कार्यक्रम करतो. ही खासियत आहे अमोल आल्हाटची. या अगोदरच मी रेकॉर्ड सांगितलं की सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये नांदूर पठार पारनेर या ठिकाणी सलग 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणारा हा खेळाडू आहे. लढण्याची ताकद आहे, संघर्ष करण्याची उमेद आहे. अनेक मैदान आपल्या झुंजार फलंदाजीनं गाजवल्यात. अगदी आपण पाहतोय आज पुन्हा एकदा अमोल आल्हाट संकट समय उभा राहिलाय. अगदी आपण पाहतोय एका बाजूला 5 विकेट गेल्या आणि त्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. 21 धावा धावफलकावरती येताना ज्या पाहायला मिळतात. 6 ओव्हर मध्ये 50 ते 60 पर्यंत धावफलक गेल्यानंतर चांगली फायटिंग होते. आपण सातत्यानं पाहिलेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडू पासून दूर आहे परंतु धावत पळत चेंडू पर्यंत गेला आणि झेल पूर्ण केला. आदित्य कंदलकर चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय. एक सुरेख झेल आणि अमोल आल्हाट परतताना पाहायला मिळतोय. हा 6वा धक्का, 6वा हादरा लागताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 2 षटकांची समाप्ती. धावा आहेत त्या 21. 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाटील 11 निघोज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय टीएम तुषार मोरे ज्यानं लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या.
लसित मलिंग यांच्या विक्रमाची बराबरी केली. अर्थात तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विक्रम आहे, परंतु टेनिस बॉल क्रिकेटवरती निघोज नगरीमध्ये लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेण्याचा विक्रम तुषार मोरेच्या नावावरती अगदी आपण पाहतोय. सातत्यानं केला गेलेला सराव वडजिरे गावामध्ये सातत्यानं सराव केला जातो आणि त्या सरावाचा फायदा तुषार यांना होत असताना अगदी आपण पाहतोय. हो, यावेळेला शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला ढकलून दिला चेंडू प्राप्त केली जाईल ती वेगवान सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धाव फलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल ते 22 वरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तुषार मोरे अप्रतिम गोलंदाजी. खरं तर धावा येणं गरजेचं आहे, धावगती वाढणं गरजेचं आहे आणि सुनील ढोकळेमध्ये ती क्षमता आहे. दुसऱ्या बाजूला सतीश ठुबे साथ देताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं षटक चालू आहे. 6 विकेट एका बाजूला गमावल्या गेल्यात. ओ, यावेळेला अगदी आपण पाहतोय शॉर्ट लेन चेंडू होता का ऑन साइडच्या दिशेला खेळायचा होता. लेग बाईच ची ही सिंगल प्राप्त होताना आपल्याला जे पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. पहिला 2 चेंडूवरती या सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. कालपासून लोकनाथ चषकाचा चालू झालेला हा थरार अनेक जण लाईव्हला देखील जोडले गेलेले आहेत. लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. खरं तर तालुक्यात निगोजकरांचं फार मोठं योगदान टेनिस बॉल क्रिकेटच्या बाबतीत. सातत्यानं अनेक दर्जेदार स्पर्धा ते घेऊन आलेत. इतिहासामध्ये डोकावून जर पाहिलं तर ओ, स्क्वेअर कट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू खूप कमी शक्यता असते फ्री हिटच्या चेंडूवरची फलंदाज बाद होण्याची. फ्री हिटचा फायदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय उठवला जाईल. तुषार मोरे बॉलिंग ट्रॅक वरती, सुनील ढोकळे स्ट्राईक एंड वरती. सन्माननीय बाळासाहेब रसाळ यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्लोअर वनचा उपयोग, आसमान दाखवलं फ्री हिटच्या चेंडूवरती. चेंडू सीमा पार ठोकला. एक दर्जेदार शानदार धडाकेबाज षटकार. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषा पार होताना जो पाहायला मिळाला. ही खासियत आहे सुनील ढोकळेची, ही ताकद आहे सुनील ढोकळेची. अतिशय दूरवरचा षटकार त्यानं मात्र जो खेळून काढलाय. 30 धावा धावपलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. फेकी अप्रतिम अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी. या एक धाव येताना पाहायला मिळेल. 31 धावा धावपलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकाचा खेळ आतापर्यंत जो संपला जातो आहे. सुनील ढोकळे 5 चेंडू 9 वरती. सतीश ठुबे दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार मोरे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. एक षटकार आला परंतु त्यानंतर पुढच्या चेंडूवरती कमबॅक करताना जो पाहायला मिळाला. यावेळी अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावांसाठी फार मोठं स्ट्रगल करावं लागतंय. धावा बनवण्यासाठी अगदी आपण पाहतोय 33 धावा धावपलकावरती. खरं तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहिला तरच मॅच मध्ये मजा तयार होईल, संघर्ष निर्माण होईल आणि या पाटील 11 शेवटपर्यंत प्रयत्न करेल एक बलाढ्य आणि विशाल स्कोर बनवण्यासाठी. धावफलक चांगला आहे, 33 धावा आहेत. तिसरं षटक चालू आहे परंतु एका बाजूला विकेट 6 गमावल्यात. यावेळेला हा 7वा धक्का असेल का? नक्कीच असेल. तुषार मोरेला मिळते आणखीन एक यश आणि आपला फायबर पूर्ण केलाय. आपलं पंचम पूर्ण करत असताना तुषार मोरे फायबर पूर्ण केलाय. जबरदस्त गोलंदाजी तुषार मोरेची. षटकाची समाप्ती होईल. 33 वरती 7 गडी बाद. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि आता उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अशोक सोमवंशी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत पुजारी. दोन्ही पुणेवाडी या गावातील खेळाडू अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावर्षी दिवाळीच्या सीझन मध्ये पुणेवाडीला जाण्याचा देखील योग आला. ग्रामीण भाग आहे परंतु अतिशय प्रभावी आयोजन क्रिकेटच्या स्पर्धेचं पुणेवाडी नगरीमध्ये देखील होत असतं. ओ चेंडू अप्रतिम त्या ठिकाणी टाकलाय अगदी आपण पाहतोय. सुनील ढोकळे कसलेला खेळाडू आहे. बॅटच्या रिच पासून थोडासा दूर ठेवला चेंडू आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत केला. डॉट बॉल येतोय. 33 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुनील ढोकळे स्ट्राईक एंड वरती उभा. या वेळेला अगदी आपण पाहतोय नो बॉल नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. सेकंड लाईन पासून 7 इंच 34 धावा 7 इंच मार्जिन धावफलकावरती आपण पाहतोय. 7 इंच पिचची लाईन बाहेर असते त्याने सेकंड जोडून टाकले. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक खराब स्वरूपाचा चेंडू, त्यामुळे फ्री हिट कंटिन्यू राहील मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. वाईट बॉल येतोय. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केला जात आहेत. चेंडू फ्री हिट चा असेल नक्कीच कंटिन्यू. त्याचा फायदा सुनील ढोकळे उठवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यावेळेला अगदी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू डिक्लेरेशन झोन गाठताना पाहायला मिळतोय. 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील डिक्लेरेशनच्या स्वरूपात. 37 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा. तालुक्यात देखील क्रिकेट बहरताना पाहायला मिळतंय. खरं तर पूर्वी आळकुटी गावचं फार मोठं नाव होतं चिंचबन स्टेडियम. त्यानंतर सातत्यानं निघोज नगरीमध्ये देखील क्रिकेट आपण फुलताना पाहिलं. यावर्षी लोकनाथ चषकाच्या रूपानं एक सुंदर स्पर्धा तुमच्या समोर ठेवली. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान त्यांच्या सहकार्यांनी आणि प्रत्येक जण या ठिकाणी आल्यानंतर या आयोजनाचं कौतुक करतो. लाईव्ह आनंद घेणारे प्रेक्षक देखील कौतुक करतात. काल संध्याकाळी शिवनेर बोडकेनगर जुन्नर विकास वाघमारे सरांचा नक्कीच कॉल आला आणि तोंड भरून कौतुक केलं. जे मैदान आहे जशाही प्रकारे वातावरण तयार केलं, खरं तर या आयोजनाचं त्यांनी कौतुक केलं आणि आम्हाला देखील खेळण्याची संधी मिळावी अशी इच्छा नक्कीच व्यक्त केली. त्याचं श्रेय अगदी आपण पाहतोय माननीय सुजितराव झावरे पाटील आणि धर्मरक्षक प्रतिष्ठानाला जाताना पाहायला मिळतंय. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, त्यांचे सगळे सहकारी. मग त्यामध्ये आमचे पहिलवान लहू निश्चित आहेत, पहिलवान विलास वराळ पाटील आहेत, स्वप्नीलजी आतकर असतील आणि त्यांचे सगळे सहकारी. कितीतरी नाव आहेत. व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 40 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा चांगल्या आहेत. एका बाजूला 7 विकेट गमावल्यात. प्रशांत पुजारी पुन्हा एकदा तयार. 4थं षटक टाकतोय. या वेळेला कव्हरच्या दिशेला आक्रमण. बंदुकीतून गोळी सुटावी तेवढा वेगवान फटका. चेंडू सीमा पार. खणखरीत चौकार. 4 रन. स्कोर कार्ड मूव ऑन 44. गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सनसनीत चौकार. 44 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुनील ढोकळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत, धावांचा पाऊस पडेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाहीये. अनुभव मोठा आहे सुनील ढोकळे यांच्या पाठीमागे. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. स्वीपर कव्हरला अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचताना पाहायला मिळेल. शतरक्षक चेंडू वरती पोहोचेपर्यंत सिंगल प्राप्त केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय धावा आहेत 45. 4 ओव्हरचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. खरं तर आयोजनामध्ये अगदी आपण पाहतोय माननीय आमचे नितीनदादा शेळके, युवा नेते जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलास कोठावळे पाटील उद्योजक आणि अगदी आपण पाहतोय आमचे पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांचे हे शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 5व्या षटकाला होईल प्रारंभ. प्रशांत कोरडे आपले मनापासून स्वागत.
हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. वैभव ढवळे ओव्हर क्रमांक 5 टाकण्यासाठी तयार. ज्यांचे इंटरनेट सौजन्य आहे असे असणारे आमचे साजिदभाई तांबोळी, अध्यक्ष भारतरत्न मौलाना आझाद युथ फाउंडेशन, बळगंगा केबल कम्युनिकेशन, साजिदभाई तांबोळी यांचं देखील मनापासून स्वागत. विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. सुनील ढोकळे 12 चेंडूसह 19 वरती खेळतोय. थांबून आहे सुनील ढोकळे मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा धावफलकावरती. 5वं षटक चालू आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग दिशा दाखवली चेंडूला. शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. 1 धाव घेतली जाईल. सिंगल त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळते. सांघिक धाव संख्या जाऊन पोहोचेल 48 वरती. 13 बॉल 20 वरती सुनील ढोकळे आहे. दुसऱ्या बाजूला अशोक सोमवंशी आता स्ट्राईक वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतो आहे. 1 धाव महत्वाची. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. पाहिजे कोण कुणावरती भारी पडणार आहे. लोकनाथ चषक महत्वाचा सामना. पाटील 11 निघोज फलंदाजी करत असताना ऑन साइडच्या दिशेला मिड विकेटचा शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल त्या ठिकाणी प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा सिंगल. हाच रोल प्ले करावा लागेल अशोक सोमवंशी यांना. सुनील ढोकळेला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे आणि स्ट्राईक दिली जाते त्या ठिकाणी या सुनील ढोकळेला. 13 बॉल 20 वरती खेळतोय. मोठाले फटके खेळण्याची क्षमता आहे सुनील ढोकळेमध्ये. त्यामुळे त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे आणि अशोक चांगली कामगिरी त्या ठिकाणी नक्कीच करताना पाहायला मिळते. सिंगल घेतली, सुनीलला स्ट्राईक वरती आणलंय. या वेळेला पहा स्ट्राईक वरती आला आणि एक फ्लॅट बॅटेड सिक्सर देखील प्राप्त करतोय. ही खासियत आहे सुनील ढोकळेची. ठोकला षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. एक पारितोषिक येतंय. पाटील 11 संघ जिंकला तर सन्माननीय बबलू लामखडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. ओ पहा मेरिट नुसार क्रिकेट खेळतोय. त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मिड ऑफला ढकलून दिला आणि त्यावरती अगदी आपण पाहतोय प्राप्त केली जाते ती सिंगल. 56 धावा धावफलकावरती वैभव ढवळेचं हे महत्वाचं षटक मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. षटक 5वं जारी. 56 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. जसेही लागोपाठ 4 चेंडूवरती 4 विकेट घेतल्या तेव्हा वाटलं नव्हतं एवढ्या धावा होतील. परंतु आपण पाहतोय 5 ओव्हर मध्ये 56 झाल्यात आणि सातत्याने आपण पाहत आलेलो आहे. 60 पर्यंत धावफलक गेल्यानंतर चांगली फायटिंग झालेली आहे. 5 बाद 9 अवस्था होती आणि अशा वेळेला अगदी आपण पाहतोय उभा राहिला सुनील ढोकळे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला धावा प्राप्त करत असताना आता 5 षटकात 56 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 9 धावांवरती 5 विकेट असताना अगदी आपण पाहतोय आता 56 वरती 7 गडी बाद आहेत. मला वाटतं 1983च्या विश्वचषकात असंच सिच्युएशन होतं. 9 वरती 5 विकेट असताना कपिल देव निखंज मैदानाच्या आतमध्ये उतरले आणि त्यानंतर 175 धावांची खेळी खरं तर केली होती. नक्कीच सुनील ढोकळे यांची खेळी निर्णायक ठरण्याची शक्यता. आणि पहा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडूला दिली दिशा. चेंडू पार करतोय सीमारेषा. षटकार सुनील ढोकळेच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष वराळ यांचा खतरनाक षटकार. 33 धावांवरती नाबाद. 62 धावा धावफलकावरती. या वेळेला आकाशाचे वेद. चेंडू डिक्लेरेशन झोन कडे 2 धावा प्राप्त होतील. एक पारितोषिक येताना पाहायला मिळतंय. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभवाडी यांच्या माध्यमातून सुनील ढोकळे अर्धशतक जर पूर्ण केलं तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज सुनील ढोकळे यांच्यासाठी.
35 वरती नाबाद खेळतोय. 17 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय. संकट समयी उभा राहतो तोच खरा योद्धा आणि या योद्ध्याप्रमाणे कामगिरी करतोय. पहा पुलचा फटका, पुन्हा एकदा चेंडू गोल केला. मिड विकेट रिझम मध्ये शानदार षटकार सुनील ढोकळेच्या बॅट मधून. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल सुनील ढोकळे. वन मॅन आर्मी, संकट योद्धा, क्रायसिस मॅन मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि या 70 पर्यंत धावफलक नेऊन पोहोचवलं. 18 बॉल 41 वरती नाबाद सुनील ढोकळे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या 6 फटका अगदी आपण पाहतोय. चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर पाटील 11 निघोच सगळा संघ उभा आहे. खरं तर प्रत्येक चांगल्या कामगिरीवरती टाळ्यांचा कडकडाट करतायत. सिच्युएशन काय होतं त्यांना माहित आहे. 9 वरती 5 गडी बाद होते. 4 विकेट लागोपाठच्या तुषार मोरेनं घेतल्या होत्या. तेव्हा पाटील 11 पूर्ण संघ उभा आहे आणि सुनील ढोकळेचं कौतुक प्रत्येक चेंडूच्या लगत ते करतायत. अगदी आपण पाहतोय 72 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक फायटर इनिंग साकारताना मैदानाच्या आतमध्ये सुनील ढोकळे. पहा पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलं. आपला फटका 440 चा झटका सुनील ढोकळे. षटकार 49 वरती नाबाद. सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 20 चेंडू 49 वरती नाबाद खेळतोय आणि अर्धशतक जर पूर्ण केलं तर श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबूवाडी यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे सुनील ढोकळेला. संघाचं धावफलक 78, 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय खेळ केला. ग्लेन मॅक्सवेलच्या त्या इनिंगची देखील आठवण झाली. खरं तर 97 वरती 7 विकेट होत्या आणि तो मैदानाच्या आतमध्ये उतरला. द्विशतक बनवलं होतं अफगाणिस्तान विरुद्ध. खरं तर त्या इनिंगची देखील आठवण होते. या ठिकाणी देखील असंच नक्कीच सिच्युएशन होतं. तो उभा राहिला. क्रिकेट रसिकांची खरं तर मन त्यानं जिंकली. व्हाईट बॉल तो आला, तो खेळला आणि प्रत्येक क्रिकेट रसिकाचं त्याने मन जिंकलं. असा असताना सुनील ढोकळे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. आणि व्हाईट बॉल निर्णय येताना पाहायला मिळतोय. 79 धावा धावफलकावरती. 79 धावा धावफलकावरती. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. अगदी आपण पाहतोय काय फलंदाजी केली आहे. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण सुनील ढोकळे. शानदार, दमदार, दर्जेदार अर्धशतक. आणि या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक देखील सुनील ढोकळेच्या नावावरती. काय जबरदस्त फलंदाजी केली. श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब बाभोवाडे यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं कॅश प्राइज सुनील ढोकळे यांच्यासाठी दिलं जाईल. टार्गेट असेल 82 धावांचं. पहा असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल. बऱ्याच जणांनी चर्चा केली. ज्यावेळेस तुषारने आपला पंचम पूर्ण केला, फायपर पूर्ण केला, बऱ्याच जणांना असं वाटलं की लो स्कोरिंग मॅच होईल. तशी चर्चा देखील चालू झाली. परंतु एक संकट योद्धा मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. त्या संकट योद्ध्याचं नाव सुनील ढोकळे आणि संकट समयी त्यानं हे शानदार अर्धशतक, स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकवलं आणि या एका मोठ्या धावफलकाकडे संघाला मात्र घेऊन गेला. पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, त्यांचे सगळे सहकारी. पहिलवान आमचे लहू निश्चित असतील, पहिलवान विलास वराळ असतील, स्वप्नीलजी आतकर असतील. युवक शक्ती खूप महत्वाची, सातत्यानं कष्ट आणि मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेत आहेत. चला शतरक्षण कृपया लावून घ्या. दुसरं सत्र चालू होईल, दुसरी इनिंग चालू होईल. खरं तर
यस, क्रिकेट बरोबर येणाऱ्या काही दिवसामध्ये फुटबॉल स्पर्धेचं देखील आयोजन याच मैदानावरती सातत्यानं पहाटे 5 वाजता दररोज फुटबॉलचा सराव या मैदानावरती पहिलवान सुभाष शेठ वराळ आणि त्यांचा मित्रपरिवार करत असतो. तर येणाऱ्या काळामध्ये फुटबॉलच्या देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्या फुटबॉल स्पर्धेसाठी देखील 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वा, मॅच चालू करा, बॅट्समन चला मैदानाचा ताबा घ्या. आणि यानंतर पुन्हा एकदा पारनेर तालुक्याचा सुमधुर आवाज समालोचनाच्या माध्यमातून सीताराम दादा पाठोपाठ समालोचनाच्या माध्यमातून प्रबोधन, खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं अनेक क्रिकेटच्या घडामोडी असतील, अनेक विषय आपल्या समालोचनाच्या माध्यमातून छेडण्याचं काम जे करतात ते आदरणीय दीपक मंडले सर यानंतर मायक्रोफोन वरती. धन्यवाद प्रवीण सर. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. दिवसभर आपण बसून मॅचचा आनंद घेताय. काय खेळला सुनील ढोकळे. आयुष्यातले एक महान इनिंग त्याच्या बॅटमधनं साकार झाली. 5 बाद 9 अवस्था होती. जुना इतिहास प्रवीण सरांनी बराचसा उलटून सांगण्याचा प्रयत्न केला. सलामी जोडी मैदानावरती उतरते ती मात्र एका बाजूनं कुणाल खोंड, दुसऱ्या बाजूने वैभव ढवळे. ओपनिंग पेअर मध्ये बदल केला गेलाय कारण 5 बाद 9 वरनं सामना गेलाय तो 81 धावांवरती. म्हणजे तुम्ही विचार करा, 72 धावा मधल्या 51 धावा सुनील ढोकळेच्या आहेत. तो नुसता उभा राहिला नाही, त्यानं नांगर टाकला खेळपट्टीवरती आणि तो नांगर कुठल्याही गोलंदाला उखडून काढता आला नाही. सुभाषराव वरकडे यांचं आगमन हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना कृष्णा करडिले आयकॉन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बीड परिसरातला असताना बीड जिल्ह्यातनं आलेला खरं तर हा आयकॉन आहे कृष्णा करडिले. स्ट्राईक एंडला शिरूर तालुक्यातील केंदूर पाबळ गावचा एक स्फोटक फलंदाज कुणाल खोंड. वैभव ढवळेला खरं तर प्रमोट केले, त्याला ओपनिंगला पाठवलंय. पाहूया हा धाव फलक पार केला जाईल का. षटक क्रमांक पहिलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन आपण पाहतो, एक लॉंग ऑन आहे, एक डीप मिडिकेट आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे कारण पॉवर प्लेची पहिली 2 षटकं असणार आहे. पंढरीनाथ तात्या वराळ यांचं आगमन हार्दिक स्वागत. चला पटपट खेळा कारण यानंतर आपल्याला एक सामना आहे. चला पटपट खेळा, यानंतर आपल्याला एक सामना आहे. सगळे जण उठून उभे राहिलेत. मॅच फार महत्वाची आहे. पहिला चेंडू कुणाल खोंड साठी कव्हर्सला खेळला. वैभव ढवळेला मागे पाठवून दिले. कव्हर्स मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं. तुम्ही विचार करा, षटक क्रमांक पहिलं तुषार मोरेने टाकलं आणि तिथे 5 बाद 9 धाव. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना 5 बाद 9 धावा धावफलकावरती होत्या. पुढचा चेंडू कृष्णा करडिले. वा, चेंडू परफेक्ट गॅप मध्ये प्लेस केलाय. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. डीप पॉइंटला चेंडू बाउंड लाईनच्या आतमध्ये अडवला गेलाय का. नक्कीच एक सुंदर कॉम्बिनेशन फील्डिंग तिथे आपल्याला पाहायला भेटली. कृष्णा करडिलेनं दोन्ही युवा खेळाडूंसाठी टाळ्या वाजवल्या कारण कृष्णाला माहिती आहे प्रत्येक धावेचं महत्व फार मोठं आहे. पहिली 10 मिनिटं असं वाटत होतं बॉलिंग टीम अर्थात पांडव साम्राज्य संघ समोरच्या टीमला त्या ठिकाणी 20-25 धावा तरी होऊ देतोय की नाही. आता एवढ्या झाल्यात, करता करता थोंडाला फेस येणार आहे. सरळ चेंडू हवेमध्ये खेळला, फिल्डर चेंडूच्या खाली आणि कुणाल खोंड नावाचं वादळ इथे थंड शांत निवांत होत आहे. फलंदाज बाद. वाजवा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. कृष्णा करडिलेला माहिती आहे आज दिवसभरामध्ये माझी बॅट चालली नाही. कृष्णा करडिले जो प्रेक्षकांना पाहायची सवय, तर कृष्णा करडिले बॅटिंग मध्ये दिसला नाही. पण कृष्णाला माहिती आहे माझ्याकडे दुसरी ही बाजू आहे ती गोलंदाजीची. गोलंदाजीमध्ये मला काहीतरी करून दाखवावं लागेल आणि एका हाय स्कोरिंग मॅच मध्ये त्याने कुणाल खोंडला तंबूचा रस्ता दाखवलाय. कव्हर्स मध्ये सुंदर झेल टिपला गेलाय. चला नवीन बॅटर टीएम तुषार मोरे. ज्या फलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये आक्रमक स्फोटक खेळी केली. वडजिरे वॉरियरचे दोनही खेळाडू आता खेळपट्टीवरती असतील. कृष्णा करडिले बीडचा सुपरस्टार त्यांना इथे अडवणार का, त्यांना रोखणार काय, हाच प्रश्न विचारण्यासारखा आहे. क्रिकेट आहे. आज झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियाला हरवलंय.
5-9 वरनं संघ 81 धावांवरती गेलाय. मी तुम्हाला कालच ते वाक्य सांगितलं, शॅमेलियन सरडा, राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगता येत नाही. गणेश शेटलंके यांचं आगमन, हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती आपण येऊन स्थानापन्न व्हायचं ही नम्र विनंती. संघ मालक हर्षट इजाटे सकाळपासून ठाण मांडवण्यात घरचे शोधतात की गेले कुठे. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मैदानाच्या आतमध्ये पाहूया, तुषार मोरे, जबाबदारी मोठी आहे. कृष्णा कर्डिले, क्षेत्ररक्षण बरंचसं बदललं गेलंय. डीप स्क्वेअरला गेलाय खेळाडू बघायला शहाजी मोरे, लॉंग ऑन ला उभा आहे. बाकी खेळाडू सर्कलच्या आतमध्ये वाईडिश मोड आपला मयूर मते. चेंडू हलक्यानं प्लेस करून दिला, फिल्डर चेंडूचा पाठलाग करतो. एक धाव तर पळून पूर्ण केली गेली, फिल्डरचा पाठलाग अपुरा. चेंडू जातोय तिथे चौकार देणार कोण, कारण चेंडूनं गाठलाय डिक्लेरेशन झोन. प्रवीण सरांचं वाक्य वेगळं होतं, चेंडू गेलाय त्रिकण डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2, त्यामुळे थोडंसं ऍडिशन. तिथे चौकार देणार कोण, कारण चेंडू गेलाय त्या परिसराचं नाव आहे डिक्लेअर झोन. धावफलक आपण पाहतोय 2 धावांनी पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. लहू साबळे यांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. आणि इंदोरीकर महाराजांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, हसण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागल्या नाही पाहिजे. आणि आयुष्यामध्ये तुम्हाला जर डॉक्टरांच्या गोळ्या जर घ्यायच्या नसतील, मित्रांच्या टोळ्या नेहमी बरोबर घेऊन फिरणं गरजेचं आहे. मित्रांच्या टोळ्या बरोबर घेऊन फिराल, डॉक्टरांच्या गोळ्या घ्यायची वेळ येत नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुषार मोरे मैदानाच्या आतमध्ये एक मोठं नाव आहे. कृष्णा कर्डिले, बीडचा सुपरस्टार, गोलंदाजी मारतोय. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं तो मारा करतोय. चेंडू कव्हर, काय शॉट खेळलाय, आंतरराष्ट्रीय फटका. सरिकानी नक्कीच सर्कलला भेदत जाणारा खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. थँक्यू डीजे. तुषारला माहिती आहे 13-13.5 धावा बनवायच्यात प्रत्येक ओव्हर मध्ये. तेवढ्या बनवल्यानंतर आपण हा सामना जिंकणार आहे. आणि तो कॅल्क्युलेशन न खेळणारा खेळाडू आहे आणि तो हुशार आहे, म्हणून त्याचं नाव तुषार आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण बरंच बदललं गेले, पण ते पटपट बदला, कारण पुढची फार महत्वाची मॅच बाकी आहे, जी क्वार्टर फायनलची मॅच आहे. काल आपल्याला त्या ठिकाणी नाईलाज असतो, ती मॅच 3 षटकांची खेळ लागली. आयोजकांचं आज म्हणणं आहे पूर्ण 12 षटकं खेळवली गेली पाहिजेत. 8 धावा धावफलकावर. कृष्णा कर्डिले टू तुषार मोरे, डान्सिंग डाऊन द विकेट. मयूर मते दिशेने चेंडू खेळून दिलाय. मयूर मते संपूर्ण शरीर चेंडूला आडवं घातलं, थ्रो परत मागे दिलाय, परंतु चांगलं बॅकअप आहे. हे खेळाडू बॉन्डलाईनच्या बाहेर एकमेकाच्या गळ्यात पडतात, मैदानावरती एकमेकाचा गळा दाबायला मागे पुढे पाहत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. खेळ आणि युद्धामध्ये सर्व काही माफ असतं. धावफलकावरती षटक क्रमांक संपले ते पहिलं. धावफलकावर धावा आहेत त्या 8. याचा अर्थ शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 30 चेंडू आणि 74 धावांची गरज आहे. अजूनही रिक्वायर्ड रेट 15च्या आतमध्येच आहे. 13-14 धावा हल्लीच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10x बॉल असताना फार काही अवघड नाहीत, परंतु त्या कराव्या लागतील कोणाला तरी. वैभव ढवळे, एक मॅजिकल इनिंग, जी इनिंग सुनील मास्तर ढोकळे यांनी खेळली, ती एक मॅजिकल इनिंग तुषार मोरे किंवा वैभव ढवळेकडनं अपेक्षित आहे. कारण कुणाल खोंड कधीच तंबूच्या आश्रयाला निघून गेलाय आराम करण्यासाठी. मयूर मते, आळकुटे एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. प्रचंड मोठा गाडा अनुभव आहे. टेनिस बॉल क्रिकेट गाजवताना लेदर बॉल क्रिकेट सुद्धा मयूरनं मोठं त्या ठिकाणी खेळलेलं आहे. आणि इथे मयूरला माहिती आहे ही जोडी फोडायची. संध्याकाळी भले तर तुषार, वैभव आणि मयूर एकत्र बसून जेवतील, पण आता त्याची अपेक्षा हे दोघांनी एकत्र दिसू नये. धावफलकावरती धावा आहे त्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मयूर मते समोर आव्हान आहे त्या ठिकाणी वैभव ढवळेचं. प्रेक्षकांच्या सूत्रेकांनी एका चांगल्या गर्दीमध्ये सुरू असताना लोकनाथ चषकाचा सोहळा. निगोजकरांनी काहीच कमतरता ठेवली नाही, फक्त नजर फिरवावी आणि हे क्रिकेटच्या स्पर्धेचं सौंदर्य नजरेत साठून घ्यावं, एवढंच फक्त बाकी आहे. चला पटपट खेळा विनंती आहे. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 30. जिंकण्यासाठी 74 धावांची गरज. 14.8 चा रिक्वायर्ड रेट आहे. तो अजूनही 15च्या खाली आहे. 10x बॉल आहे, सिमेंटची खेळपट्टी आहे. आधुनिक काळातल्या बॅट हातामध्ये आहे. अजून तुम्हाला त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये काय पाहिजे. काल परवा कुठेतरी मी ऐकलं, कुणीतरी टिप्पणी केली आणि त्यांनी सांगितलं अभिषेक शर्माची बॅट चेक करा, त्याच्या बॅटमध्ये रबरच्या त्या ठिकाणी पट्ट्या बसवलेल्या आहेत. ज्या वेळेस एखादा खेळाडू असा खेळतो त्यावेळेस शंका नेहमी काढल्या जातात. 8 धावा धावफलकावरती. मयूर मते राईट आर्म राऊंड द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं. समोर आहे डावखुरा, फलंदाज आक्रमक वैभव. पहिला चेंडू हाफ टर्मच्या 12 बाहेर. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न फार मोठ्या अपेक्षेनं नक्कीच पाहिलंय.
तिकडे अक्षय निर्मल सरांकडे. अक्षय निर्मल सर जाग्यावरनं कणभरही हल्ले नाहीत, कारण त्यांचा डिसिजन मनामध्ये पक्क होतं. त्यांना माहित होतं हा चेंडू त्या ठिकाणी लिगल डिलिव्हरी आहे. शेवटचे 29 चेंडू 74 धावा. इक्वेशन झपझप बदलणार आहे, क्रिकेट पटपट बदलणार आहे. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. शॉर्ट पिच चेंडू होता, हवेत उंच खेळला, टॉप एज घेतली क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि वैभव ढवळेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. ज्या वैभव ढवळेकडे सारं वडझिरे गाव लक्ष लागून पाहिलं तर त्याकडे वाट पाहत होता तो वैभव ढवळे, मात्र फार स्वस्तामय तंबूच्या आसराला परतला. ज्या वेळेस खरं तर 5 बाद 9 धावा होत्या, सगळ्यांच्या माना झुकलेल्या होत्या, सगळ्यांचे खांदे पडलेले होते आणि सगळ्यांना असं वाटलं इथून पुढे आपण 25-30 धावांपर्यंत जाऊ शकतोय काय. पण एक माणूस मैदानावरती होता, त्या माणसाला माहित होतं मी जर खेळपट्टीवरती थांबलो तर मी ह्या सामन्याचं चित्र रंग रूप बदलू शकतो. त्या माणसाचं नाव सुनील मास्तर ढोकळे. त्या एका माणसाला फक्त मैदानावरती वाटत होतं का अजूनही मी या मॅच मध्ये काहीतरी करू शकतो आणि 5 बाद 9 वरनं त्यांनी धावफलक वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपण पाहिलं सुनील ढोकळे यांच्या बॅटमधनं आणि धावफलक ते 81 धावांवरती घेऊन गेले. विकी गायकवाड आपण पाहतोय, गणपती माथा पुणेवाडी परिसर हातलखिंडी परिसरामधला हा खेळाडू आज निघोज नगरीमध्ये आपलं क्रिकेटचं कौशल्य दाखवायला आलाय. समोर अनुभवाचा प्रचंड मोठा खजिना मयूर मते. हा चेंडू पायावरती आदळला की बॅटवरती क्षेत्र चेंडूच्या मागे येतो. एक धाव तर तिकडे मिळेल. जसं जशी एक विकेट जाईल जसे जसं ठिकाणी लेग बायचा इशारा पंच अक्षय निर्मल सरांचा. मुख्य पंच अक्षय निर्मल सर, बॅटिंग एंडला अक्षय मुरमुरे सर, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये समित जोशी सर. खास पुण्यनगरी ते निघोज नगरी हा प्रवास त्या ठिकाणी पार करत हे पंच या मैदानावरती येऊन दाखल झालेले आहे. या स्पर्धेनंतर ही स्पर्धा संपेल लोकनाथ चषक. अक्षय निर्मल सरांनी त्यांचं पॅनल थेट बुलढाणा गाठेल तिथे आमदार चषकामध्ये अंपायरिंग करण्यासाठी. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मागणी असणारे हे ट्रिकूट आहे. हा त्या ठिकाणी अंपायरिंग पॅनल आहे. आपल्यातलीच मुलं आज चांगल्या दर्जाचं अंपायरिंगचं काम करतात. धाव फलकावर धावा आहेत त्यांना. चेंडू मयूर मते डोक्याला हात लावून खाली बसला. बॅटच्या फार जवळनं चेंडू तो जातोय आणि मयूरला 100% खात्री होती चेंडू बॅटला स्पर्श करून गेला असता, अजून काहीतरी घटना घडल्या असत्या तर तिकडे तुषार बोरला तंबूच्या आसराला परतावं लागलं असतं. 2 बाद 9 अशीच अवस्था होती समोरच्या टीमची. जोगेश्वरी फायटर संघ पहा, तो राखेतनं फिनिक्स पक्षाप्रमाणे तो उठला. मी तुम्हाला सांगितलं एकच खेळाडू त्यावेळेस होता ज्याला वाटलं होतं की हा सामना मी खेचून आणेल आणि तो सुनील मास्तर विकेट किपिंग करतोय. माफ करा, पाटील 11 संघ क्षेत्ररक्षण करतोय. चेंडू ऑन साइडला खेळला गेला. स्कोरर चुकला की कॉमेंटेटर चुकणार आहे हे 100%. स्कोरर हा त्या ठिकाणी कॉमेंटेटर हा पूर्णपणे स्कोररवरती अवलंबून असलेला माणूस आहे. जे दिसणार तेच ते पुढे सांगणार. 2 बाद 11 धावा दिसतं तसं नसतं म्हणून दीपकराव जग फसतं. त्यामुळे नेहमी आपण त्या ठिकाणी चाणक्य असणं गरजेचं आहे. 2 बाद 11 धावा धावफलकावरती मयूर मते. जी बॉलिंग कृष्णा कर्डिलनं केली तीच बॉलिंग तो तशाच तसं नक्कीच आपला दबाव कायम ठेवतोय. कुठल्याही प्रकारे पांडव साम्राज्य संघाला हात मोकळे करण्याची संधी तो देत नाहीये. षटक अंतिम चरणाकडे झुकले. 11 धावा धावफलकावरती आहे. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर बेटा तूने मेरी विकेट निकाली थी ये ले जा पवेलियन के अंदर जल्दी, असंच म्हणत असेल मयूर मध्ये तुषार मोरेला. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 3 बाद 11 संकटमय परिस्थिती आहे पांडव साम्राज्य संघाबरोबर. जो संघ पराभूत होईल तो स्पर्धेतून बाहेर जाणार नाही. त्या संघाला उद्या कॉलबॅक फेरीमध्ये परत संधी असणार आहे. आयोजकांचं कौतुक आहे, तुम्हाला 2 वेळा संधी दिली, तुम्हाला त्या ठिकाणी आयुष्य सुद्धा दुसरी संधी देत नाही. परंतु आयोजक आमचे मनाने मोठे आहेत. त्यांनी सांगितले जे संघ पराभूत आहेत त्यांना उद्या 14 तारखेला परत खेळायची संधी आहे ज्यावेळेस कॉलबॅक फेरी मैदानावरती सुरू होईल. 3 बाद 11
अगोदर 5 बाद 9 होता. आहे का या टीम मध्ये कोणी सुनील ढोकळे जो परत त्या टीमला त्या संकटातून बाहेर घेऊन येईल? 51 धावा त्या ठिकाणी कोणी परत करणार आहे का? हेच प्रश्न प्रेक्षक एकमेकाला विचारतात. समोरच्या टीम मध्ये बॅटिंग टीम मध्ये सुनील ढोकळे कोणी आहे का? 3 बाद 11 धावा धावफलकावरती. स्ट्राईक एंडला विकी गायकवाड, कौशल्य आहे. नवीन बॅटर सागर घोडे. शहाजी मोरेचा चेंडू ऑफ साइडला खेळून दिलाय. गणेश गायकवाड, गणेश बुर्डेच्या उजव्या बाजूला चेंडू अमोल अल्लाटच्या हातामध्ये येतोय. 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये पळून पूर्ण केला गेला. क्रिकेटमध्ये तुम्ही कधीच हारत नाहीत. हार पहिल्यांदा मनात होते आणि मग ती रनात होते. जोपर्यंत तुम्ही मनात हारत नाही तुम्हाला हरवायची कोणाची बिशात नाही. त्यामुळे पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय होते. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चेंडू सरळ हवेत उंच खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूच्या खाली येतोय. वा अमोल अल्लाट, काय कामगिरी केली. 2 बोटामध्ये चेंडू अडकला. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. थँक्यू डीजे. जोगेश्वरी फायटरचे संघ मालक प्रकाश शेठ शेळके यांच्या वतीनं माझ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आणि लवू शेठ साबळे सर यांच्यासाठी सुद्धा 200 रुपयांचं बक्षीस आहे. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आम्हा घर धन शब्दांची चरत नाही, शब्दांचीच येत नाही. असं नक्कीच आपण नेहमी ते शब्द काहीतरी म्हणत असतो आणि खरं तर शब्द हेच खरं तर आमच्याकडचं वैभव आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बाद 13. काय परिस्थिती आहे पहा. हे मैदान डीके दत्ता कोरडे यांना नेहमी लकी ठरलेलं आहे. या मैदानावरती आयुष्यातल्या अनेक सुंदर खेळी त्यांनी साकार केल्या. शहाजी मोरेला आल्या आल्या चढवून दिलाय. छोटा पॅकेट बडा धमाका. चेंडू सीमा पार. खनखनी षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. कालपासूनचा जर आपण दिवस पाहिला ना, युवा खेळाडू मध्ये या आदित्य कंदलकर नावाच्या छोट्या हिरोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आल्या आल्या स्वागत केले शहाजी मोरेचा लंबाकडा बिगिट 6 रन. ऑफ टर्मच्या इशारा टाकला चेंडू बराचसा बाहेर निघून जातोय. अक्षय निर्मल सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत. एका धावेन धावफलक पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू असताना शेवटचे 21 चेंडू आणि 62 धावा. 17.71 चा रिक्वायर्ड रेट आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 17 धावा कराव्याच लागतील. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. सुनील ढोकळे चेंडूच्या खाली येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव तिकडे मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 बाद 21. शेवटचे 20 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. चालू सामन्यातला विजेता संघ मला वाटतं लगेच क्वार्टर फायनलची आजच्या दिवसातली मॅच खेळेल. ती मात्र स्वर्गीय शेखर दादा शेळके रिया 11 संघाबरोबर. वासिक शेख आणि कंपनी मला वाटतं योगेश लंके आणि कंपनी यांच्या बरोबर चालू सामन्यातला विजेता संघ आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट शहाजी मोरे. हा चेंडू खोलवा टप्प्याचा सरळ मागे निघून जातोय. वायडी शिवारकर समजू शकला नाही फलंदाजाला. मोठं क्रिकेट खरं तर गाजवलेल्या चासकरवाडी गावचा खेळाडू शहाजी एक चांगल्या दर्जाचा. आज बॅटिंग शहाजीची चालली नाही. जो शहाजी आपल्याला नेहमी पाय सवय तो आज दिसला नाही, परंतु बॉलिंग मध्ये ते अपयश कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न शहाजी नक्की करतोय. एखादा दिवस तुमचा नसतो. परत तो चेंडू कारण शहाजीला माहित झाले कुठे बॉल टाकावा. षटक संपतायत ती 3. धावफलकावर धावा आहेत त्या 21. शेवटचे 18 चेंडू 61 धावांची गरज आहे. 20.33 च्या धावगतीने धावा जमवाव्या लागतील. चार बाद 21. अबोला लाट राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा घेऊन येतोय. वा आदित्य कंदलकर या छोट्यानं सगळ्यांना मोहित करून टाकलाय.
षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 2-4 असे फटके आले ना अजून पाहता पाहता परत सामना बदलून जाईल. 17 चेंडू 55 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरला खेळ आहे. विजयाची गॅरंटी देणारी धावसंख्या कधीच तयार झाली नाही. 2000 रुपये सुभाषराव वराळ पाटील यांच्याकडनं या 2 युवा खेळाडूंनी सामना जर जिंकून दिला तर अद्भुत त्या ठिकाणी नक्कीच गोष्ट ती होईल. 17 चेंडू 55 धावा. पुढचा चेंडू सरळ उचललाय लॉंग ऑफला शहाजी मोरेच्या हातामध्ये एक सोपा कॅच. आदित्य कंदळकर होतोय बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. गणेश शेट लंके आपल्याला विनंती आहे आपण कृपया स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला विनंती आहे 5-27 धावा दो फलकावरती आहेत. शेवटचे 16 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 55 धावा या विजयाचं लक्ष. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर बाळा पठारे फलंदाजी मार्कवरती येतोय. अमोल अल्लाटनं षटकाराचा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बचपा काढला. बाळा पठारे आलेला चेंडू भिरकावलाय दूरवरनं फिल्डर चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपलाय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. धावफलक जातोय 6-27 धावा. आता मात्र फार अवघड दिशेनं त्या ठिकाणी वाटचाल सुरू आहे. शेवटचे 15 चेंडू 55 धावांची गरज. पारनेर नगरीमध्ये ऑनलाईन मॅचचा आनंद घेताना आमचे परमित्र ऋषी कावरे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार निगोज नगरीतले हे क्रिकेटचा आखो देखा हाल पारनेरमध्ये घर बसल्या घेत आहेत. आणि ऋषी यांनी समालोचनासाठी 200 रुपयांचं त्या ठिकाणी पारितोषिक पाठवलं. ऑनलाईन ते ठिकाणी माझ्या खात्यामध्ये कधीच जमा झाले. त्यांचे खूप खूप आभार. नवीन फलंदाज गणेश वराळ. अमोल अल्लाट स्पर्धेचा 3रा खेळाडू ठरतोय का विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा. चेंडू हवेत उंच खेळला. थोडक्यात मला वाटतं तो चेंडू लांबवरती नक्कीच शहाजी मोरेच्या पुढे आदळला. तुम्ही विचार करा 5-9 धावा होत्या. जवळपास सामना पाटील 11 सोडून दिला होता. सुनील ढोकळेनं फक्त धावा केल्या नाही, त्यांनी आपल्या प्रत्येक खेळाडूच्या शरीरातल्या रक्तातलं टेस्टोस्टेरोन वाढवलेलं आहे. सुनीलांना यांच्या वराळ यांच्याकडनं गणेश यांच्या प्रत्येक सुनीलांना उचळ यांच्याकडनं गणेश यांच्या प्रत्येक षटकारला 500 रुपये. त्या ठिकाणी नक्की सुभाषराव वराळ पाटील यांचे 500 रुपये आहेत गणेश वराळ यांच्या प्रत्येक षटकारासाठी. 28 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डॉट बॉल. धावफलकावरती कुठल्या प्रकारची वाढ नाही. आदित्य कंदळकरनं खरं तर अमोल अल्लाटच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु अमोलनं क्रिकेट हे त्या ठिकाणी भरपूर खेळलेलं आहे आणि इथे धावसंख्येला ब्रेक कसा लावायचा हे त्याला माहिती आहे. पुढच्या चेंडूवर त्यानं नक्कीच त्याची विकेट मिळवली. त्यानंतर तो अप्रतिम अशा प्रकारची नियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतो आहे. 6-28. बॅटची टॉप एज. मयूर मते टिपतोय झेल आणि याच बरोबर फलंदाज सागर होतोय बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. नवीन बॅटर संकेत गायकवाड. पारनेर तालुक्यातील सुपा गावचा असणारा खेळाडू. सुनील ढोकळे 51 धावांची जी बहारदार खेळी केली. केदारेश्वर क्रिकेट क्लब बाबुळवाडे यांच्या वतीनं सुनीलसाठी नक्की 2000 रुपयांचं तरीकडे पारितोषिक असणार आहे. तुषार मोरे यांनी ज्या 5 विकेट घेतल्या त्यासाठी सुद्धा केदारेश्वर क्रिकेट क्लब इतर मान्यवर तर बक्षीस देतातच आहे, कारण आपल्याला खेळाडूंचा उत्साह वाढवायचा आहे. ही आपल्या पारनेर तालुक्यातली मुलं आहेत. धावफलकावर धावा आहेत त्या 28 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा सामना फार महत्वाचा आहे. रिया 11चा संघनायक. चेंडू तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जातोय सीमापार चौकार. गणेश वराळ यांच्या बॅटमधनं खरं तर तो फटका आला. रिया 11 कॅप्टन आपण टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचा आहे.
रिया 11 अर्थात शेखरदादा शेळके प्रतिष्ठान संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचंय. चालू सामन्यातला विजेता संघ आपल्या कॅप्टन सुद्धा बाहेर न थेट टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. हो, चेंडू फार वेगाने अंगावरती आला. गणेश वराळ यांनी ढकलून दिला ऑन साइडला, ज्यावरती केवळ सिंगल मिळेल. गणेश वराळ यांना जर आपण पाहिलं तर प्रचंड क्रिकेट प्रेमी माणूस आहे. निगोज नगरीमध्ये अनेक चित्रेकांनी युवा खेळाडूंना बरोबर घेत संघ बांधणी करत परिसरामध्ये भरपूर क्रिकेट ते खेळतात आणि क्रिकेट बद्दल अतिशय प्रेम त्यांच्या मनामध्ये आहे. कारण ज्या ज्या वेळेस गणेशदादांचा मला फोन येतो, क्रिकेटच्या गप्पा होतात, त्यांची क्रिकेट मधली माहिती नक्कीच आपल्याला कळून येते. चांगला चेंडू त्या ठिकाणी कटर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात ना. व्हाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. वेस्टर्नच्या मागे डीके अर्थात दत्ता कोरडे आज थोडी बॅटिंग करायला भेटली. त्यातही आपण रिव्हरचे 2 फटके सुंदर पाहिले. 2 सुंदर चौकार त्यामध्ये नक्कीच आपण आखो देखा हाल त्या चौकारांचा पाहिला. खोलवट टप्प्याचा चेंडू आणि इथे डॉट बॉल येणार आहे. धावफलकावर धाव आहे त्या 7-35. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 9 चेंडूमध्ये 47 होतील की नाही मला माहित नाही, परंतु क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका चेंडूवर 286 धावा झालेल्या आहेत. हे काय कॅप्टन मला वाटतं योगेश येऊन थांबलेले आहेत आणि या इथे मला वाटतं षटक अजूनही सुरू आहे. फलंदाज बाद आहेत. मला वाटतं तिथे सुरेख झेल टिपलाय गणेश बोरुडे यांनी आणि फलंदाज गणेश वराळ यांना तंबूच्या आसराला परतावं लागेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. प्रशांत पुजारी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. योगेश लंके मला वाटतं येऊन या ठिकाणी दाखल झाले आहेत. शेखरदादा शेळके प्रतिष्ठान रिया 11 संघाचे ते संघनायक आहेत आणि चालू सामन्यातील विजयी संघाबरोबर त्यांना आजच्या दिवसातला फार महत्वपूर्ण सामना जो संपूर्ण दिवसाच्या खेळाचं सार असणार आहे. दिवसभर केली जाणारी मेहनत ज्या मॅच मध्ये पणाला लागेल तो सामना पुढचा असणार आहे. प्रशांत पुजारी फार कमी वेळा त्यांना बॅटिंग मिळते. आज ती संधी आली. 4.5 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा. पहा सामना कुठल्या कुठे गेला. 5-9 अवस्था होती ज्यावेळेस पाटील 11 संघ फलंदाजी करत होते. तिथून पुढे सुनील ढोकळे यांचं वैयक्तिक अर्धशतक. षटक संपतायत ती 5 धाव फलकावरती. धावा आहेत त्या 36 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. पुढचा सामना किती षटकांचा असेल, निर्णय कशा प्रकारे बदलले जातील, टॉसच्या वेळी आयोजक तुमच्यापर्यंत ती माहिती कळवतील. जो संघ सामना जिंकेल तो संघ या स्पर्धेतल्या अर्थात लोकनाथ चषकातल्या सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरेल आणि ते टॉपर पोझिशनवर संघ तो असणार आहे. याच्या नंतरचा जो सामना आहे, प्रेक्षकांनी कुठेही जाऊ नका. पुढची मॅच सगळ्यात महत्वाची आजच्या दिवसातली. शेखर शेळके प्रतिष्ठान रिया 11 विरुद्ध चालू सामन्यातला विजेता असा तो सामना होणार आहे. आजच्या दिवसातली क्वार्टर फायनल जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. गणेश बोरुडे फार दिवसानं गणेशला बॉलिंग करताना पाहिली, परंतु कारण धावा भरपूर आहेत आणि सुनीलनं मला वाटतं 5व्या षटक संपायच्या अगोदर गणेशला हात केला होता, लवकर आणि षटक टाकून तुझा आनंद घे ओव्हर टाकायचा. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चेंडू हवेमध्ये. फिल्डर चेंडूच्या मागे येतोय आणि झेल सुटला. रनआउटचा प्रयत्नही हुकला आणि खेळाडू लंगडतोय. शेवटचे काही चेंडू फक्त औपचारिकता बाकी. 3 चेंडू आणि 45 धावा. अशक्यप्राय अशा प्रकारचं आव्हान आहे. उद्या राहिलेल्या 6 संघांना परत संधी असणार आहे. हा चेंडू मला वाटतं बॅटचा आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू असेल. मयूर मते फार महत्वाच्या 2 विकेट मिळाल्या. वैभवला त्यानं बाद केलं. त्या ठिकाणी अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये असणाऱ्या तुषार मोरेला त्यानं बाद केलं आणि हा सामन्यामध्ये त्यानं आपली बॉलिंगची जबाबदारी पार पाडलेली आहे.
हा चेंडू ऑन साईडला खेळला. खरं तर तो काल संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत खेळायला येणार की नाही हा प्रश्न, याची चर्चा निगोज नगरीमध्ये जोरदार होती. पण सकाळी बरोबर तो 10 वाजता मैदानावरती येऊन हजर झाला, कारण क्रिकेटचं प्रेम त्याच्या नसानसात भरलेला आहे. आणि याच बरोबर मला वाटतं सामना संपलाय. चला कॅप्टन, चला शहाजी, चला या पटकन या. सुभाषराव तुम्ही निर्णय घ्या, आयोजक म्हणून सामना किती षटकांचा करायचा. सामना 5 षटकांचा असेल. बाकीचे निर्णय नियम तुम्ही सगळे पंचांना विचारून घ्या. आणि यानंतर परत एकदा मायक्रोफोन वरती लहू साबळे सरांना मी विनंती करेल. या लहू सर, हा सुंदर मायक्रोफोन तुमच्या गोड आवाजाची वाट पाहतोय. सुनील सर आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जा. सुभाष शेठ वरखडे, पंडिता वराळ यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्या दोघांच्या हस्ते देऊ. सुनील सर या पटकन, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपली वाट पाहतोय. कॅमेरामॅनना विनंती आपण फोकस करा त्या टॉस वरती. दत्ता शेठ निवडुंगे यांनी 500 रुपये प्रवीण गायकवाड सरांना त्या ठिकाणी बक्षीस म्हणून दिले आहेत, त्यांचं सुद्धा खूप खूप कौतुक. आणि यानंतर लहू साबळे सर मायक्रोफोन वरती असतील. मगाशी मात्र बक्षीस दिलं होतं प्रकाशजी